नमस्कार नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर बीना नायर, जवस पैदासकार, अखिल भारतीय समन्वित जवस व मोहरी संशोधन प्रकल्प, कृषी महाविद्यालय नागपूर। आज मी आपल्याला जवस हे पीक याचं थोडंसं महत्त्व आणि त्याचं लागवड कसं करायचं, कोणत्या महिन्यात त्याला पेरायचं, बियाण्याचे वापर कसे करायचे याच्याबद्दल बोलते। आणि मूल्य संवर्धन जे आहे ते आमचे गुरु घोरपडे सर ते बोलतील। आता जवस पिकाचं महत्त्व मी थोडंसं सांगू इच्छिते। जवसाच्या तेलामध्ये किंवा जवसामध्ये 58% जवळपास 52 ते 58% ओमेगा 3 असतात आणि हे व अँटीऑक्सिडंट्स आहेत। हे ओमेगा 3 किंवा अँटीऑक्सिडंट्सचं जे रोल आहे हे म्हणजे हृदयरोगाला कारणीभूत असलेला विकार, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड याचं प्रमाण जर आपण जवस घेतलं किंवा खाल्लं तर याचं प्रमाण कमी होते। रोधक असल्यामुळे संधिवात सुसह्य होते, मधुमेह आटोक्यात येते, अकाली वृद्धत्व येत नाही, जवसामध्ये एसडीजी कर्करोगाला प्रतिकार शक्ती निर्माण होते, सर्व रोगांना प्रतिकारक शक्ती निर्माण होऊ शकते। म्हणून माझी अशी विनंती आहे सगळ्या इथे बसलेल्या लोकांना की आपल्या आहारामध्ये 6 ग्राम तरी जवस जरूर समावेश करावा। जवस आपण वेगवेगळ्या तऱ्हाने घेऊ शकतो। याची गुळपट्टी तयार करू शकतो, जसं आपण शेंगदाण्याचा गुळपट्टी करतो तसं जवसाचं करू शकतो। मग याला मुखवास म्हणून जवसाचा उपयोग खूप वाढला आहे। प्रत्येक सुपर बाजार मॉलमध्ये मोठ्या किमतीत जवस विकला जातो आणि जवसाचा जो धागा आहे, जवसाचा जो धसकट आहे त्याच्यामधून नोटेसाठी लागणारा कागद व पॅराशूटला लागणारे धागे तयार केले जातात। छापायला लागणारी शाई, पेंट व वार्निशमध्ये सुद्धा जवसाचा उपयोग होते। जवस हे महाराष्ट्रातील व विदर्भ व मराठवाडा भागात पारंपरिक पीक असून सुद्धा याचा लागवड जे आहे, जे क्षेत्र जे आहे ते कमी होत चाललं आहे होण्याचं किंवा लागवड जे आहे त्याच्यात वाढ न होण्याचं कारण जे आहे, शेतकरी बहुतांश हे जे आहे हे पीक कोरडवाहूमध्ये लागवड करतात। मग आपल्याकडे धान जे पीक आहे ते काढणीनंतर बी असं फेकून देतात, त्याला काही अन्नद्रव्याची वापर करत नाही, त्याच्यामुळे त्याचे प्रति हेक्टर एकरी उत्पन्न कमी असतो। मग मळणीची बरोबर यंत्राची उपलब्धता नाही आहे, बाजारपेठेची उपलब्धता नाही आहे आणि दर जे आहे हे फ्लक्च्युएटिंग असल्यामुळे हे जवसाचा जो एरिया आहे, क्षेत्र जे आहे ते कमी होत चाललं आहे। हे या कारणासाठी आपण जे उपाययोजना हे केलेलं आहे याच्यात जवस जे आहे हे संरक्षित ओलीत किंवा ओलिताखाली आपण जवसाची लागवड करावी। आपण धान काढल्यानंतर झिरो सीड ड्रिल वापर करू शकतो। झिरो सीड ड्रिल वापर करून धानानंतर याची पेरणी करू शकतो। अन्नद्रव्य किंवा सूक्ष्म अन्नद्रव्याच्या शिफारशीनुसार वापर करावी। उत्पन्न वाढण्यासाठी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करावा। उपलब्ध जे मळणी यंत्र आहे त्या मळणी यंत्राची चाळणी व गती नियंत्रण करून आपण ते मळणी यंत्र वापरू शकता। तालुका व जिल्हा स्तरावर व्यापाऱ्यासोबत बाजारपेठेची उपलब्धताबद्दल चर्चा व निरासन करावा। प्रति क्विंटल दर शेत व उत्पादन वाढल्यास उत्पादन निश्चित वाढते। नेक्स्ट प्लीज। भारतात जवसाचा जो एरिया आहे म्हणजे आता 2020-21 किंवा 21-22 हे क्षेत्र दिलेलं आहे आणि याचे जे उत्पादकता आहे ते पण इथे दिलेलं आहे। आपण इथे पाहू शकता की आधीचे जे वर्ष होते तिथे आपण
आपल्याला जे क्षेत्र आहे ते वाढलेलं दिसते, पण याची उत्पादकता जे आहे ते कमी होतं. आता क्षेत्र कमी झालेलं आहे, पण उत्पादकता जी आहे ते मात्र वाढलेली आहे. नेक्स्ट, हे मागच्या वर्षीचं जवसाचं क्षेत्र महाराष्ट्रामधलं जे आहे, कोणकोणत्या जिल्ह्यात किती जवस लावले होते हे पूर्ण आहे. एकूण प्रीवियस प्लीज एकूण महाराष्ट्रामध्ये 56.1000 हेक्टरवर जवस लावलं होतं आणि याची उत्पादकता जी आहे 267.23 आहे. याच्यात आपण हे बघू शकता की नागपूरमध्ये क्षेत्र जास्त आहे आणि मराठवाड्यामध्ये पण आहे. नेक्स्ट प्लीज. आता जवस जे आहे हे आपण म्हणजे भातानंतर लावू शकतो. भातानंतर जर आपण जवस लावलं तर आपल्या विदर्भात जे आहे भाताचा जो क्षेत्र आहे तो 8.25 लाख हेक्टर आहे आणि भात पाड क्षेत्र जो आहे तो 0.8 to 1 लाख हेक्टर आहे. आणि म्हणजे भात क्षेत्राचा प्रत्यक्ष क्षेत्राची पडक्षेत्र टक्केवारी जी आहे म्हणजे 9 ते 12% जे आहे काही लावत नाही शेतकरी म्हणून. आणि हे जे जिल्हे आहे जे आपण म्हणजे जिथे भात पिकला जातो ते जिल्हा म्हणजे भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूरच्या काही भाग. आणि याच्यात आपण शिफारस केलेले पीक जे आहे जवस, मोहरी व करडई आणि जे म्हणजे आणि मूग, उडीद व हरभरा. आणि हे सगळे जे आहे पिकं हे उपलब्ध ओल्यावर येणारे पिकं आहेत. आता महाराष्ट्रात आपण जवस लागवड केलेला आपला म्हणजे का बरं आपण जवस लागवड करायची किंवा त्याचे फायदे जे आहे, महाराष्ट्रातील रबी हंगामात येणारे पीक 10 ते 30 अंश सेल्सिअस तापमान आपला महाराष्ट्रात ऑक्टोबर ते फेब्रुवारी पर्यंत असतो. लागवड खर्च इतर रबी पिकाच्या तुलनेत कमी, उत्पादन जास्त आणि चांगला भाव. योग्य वेळी पेरणी केल्यास कीड व रोगाचा फार कमी प्रादुर्भाव होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे म्हणजे रानटी जनावर याला खात नाही. आणि महाराष्ट्रात खरीफमध्ये सोयाबीन पिकाखाली क्षेत्रामध्ये वाढ, भात पिकाच्या लवकर येणाऱ्या जातीचं लागवड करून जवस लवकर पेरल्यास भरघोस उत्पन्न घेऊ शकता. आणि हे जे आहे आंतरपीक म्हणून पण आपण घेऊ शकतो. आणि जवस आणि हरभरा 4-2 असं हे जे आंतरपीक आहे हे फायदेशीर आढळून आलेलं आहे. जवस याला आपण हिंदीमध्ये अलसी म्हणतो, अंग्रेजीमध्ये फ्लॅक्स सीड. महाराष्ट्रातील रबी हंगामाच्या तेलबिया पिकात एक महत्त्वाचं पीक असून याचा उपयोग तेल व धागा निर्मितीसाठी केला जात आहे. विशेष करून पूर्व विदर्भात या पिकाचे क्षेत्र बरेच आहे. मराठवाडा व पश्चिम विदर्भात थोडे क्षेत्र आहे. रबी हंगामातील इतर पिकाच्या स्पर्धेमुळे या पिकाचं क्षेत्र कमी होत आहे, परंतु आता या पिकाचं लागवड वाढताना दिसत आहे. कारण या पिकामध्ये रानटी जनावरांचा कुठलाच त्रास नसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे कमी पाणी असून सुद्धा हे पीक चांगले येते. आता आपण हंगाम घेतला तर याला जे आहे आपल्याकडे खरीफमध्ये 700 ते 1500 म्हणजे विदर्भात आपण पाहिलं तर 700 ते 1500 मिलीमीटर पाऊस असतो. याला हंगाम जे आहे थंड व कोरडे, तापमान याच्यासाठी 10 ते 30 डिग्री सेल्सिअस. जमिनीचं तापमान जे आहे 15.5 डिग्री किंवा त्याच्यापेक्षा जास्त असल्यास उगवण चांगली व लवकर होते. कमी तापमान असल्यास म्हणजे आपण उशिरा पेरणी केली तर फुलोरा अवस्था उशिरा येते. याचं जमिनीचं निवड व पूर्व मशागत जवसाकरिता मध्यम ते भारी जमीन, ओलावा टिकून ठेवणारी जमीन निवडावी. याची जे pH आहे ते 6.5 ते 7.5 आणि हेक्टरी
4 ट्रॉली किंवा 10 गाड्या चांगले कुजलेले शेणखत टाकून वखराच्या 2 पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी, जेणेकरून पेरणी सोपी जाईल व बियाण्याचं उगवण चांगलं होईल. पेरणीची वेळ जी आहे, जवस पिकाच्या पेरणीची वेळ जी आहे, आपण जर हे पीक कोरडवाहूमध्ये घेतलं तर याचे ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात आपण याची पेरणी करावी आणि बागायती पीक घेतलं तर नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात याची पेरणी करू शकतो आपण. आणि हे पीक जे आहे आपण पारंपरिक पद्धतीने पेरू शकता किंवा झिरो सीड ड्रिलनी आपण याला पेरू शकता. याच्या बियाण्याची पेरणीची पद्धत जी आहे, 2 ओळीतलं अंतर 30 सेंटीमीटर, 2 झाडातलं अंतर 10 सेंटीमीटर आणि बियाण्याचं एकरी प्रमाण जे आहे प्रति हेक्टरी 25 किलो बियाणे वापरावे. विद्यापीठाने जे प्रसारित केलेली वाण आहे त्याचं नाव आहे PKVNL 260 आणि हे 2009 साली प्रसारित झाली होती. याची परिपक्व होण्याची जे दिवस आहे 111 ते 115 दिवस. हेक्टरी जे उत्पादन आहे कोरडवाहू जर आपण घेतलं तर 6 ते 12 क्विंटल आणि ओलिताखाली आपण घेतलं तर 9 ते 18 क्विंटल आणि तेलाचं प्रमाण जे आहे ते 38% आहे. पेरणीपूर्वी जे आहे आपल्याला बीज प्रक्रिया करावी लागते. बीज प्रक्रिया जी आहे आपण याला प्रति किलो बियाण्याला कार्बनडायझिम 1.5 ग्राम किंवा थायरम 3 ते 3.5 ग्राम यापैकी एक बुरशीनाशक लावावे. यामुळे मर्व किंवा ऑल्टरनेरिया ब्लाइट रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. त्यानंतर 3 तासांनी अझेटोबॅक्टर 25 ग्राम व स्फुरद विरघळणारे जीवाणू 20 ग्राम प्रति किलो बियाणे यांची बीज प्रक्रिया करावी. रासायनिक खताचा जो व्यवस्थापन आहे, ओलितासाठी 60-30-0 आणि कोरडवाहूसाठी 25-25-0. जसं आधीच म्हटलं होतं की आपण आंतरपीक जवस हरभरा घेऊ शकतो. आंतरपीक घेतल्याने दोन्ही पिकासाठी आपल्याला फायदेशीर असतो. जवस हरभरा 4:2, जवस करडई 4:2, जवस मोहरी 5:1 या प्रमाणात घेता येते. जवस हरभरा जर आपण 4:2 घेतलं तर ही आंतरपीक पद्धती आर्थिक दृष्ट्याने फायदेशीर आहे. दोन्ही पिकांमध्ये जे रोग कीड येते त्याचं प्रमाण कमी होते जर 4:2 जवस आणि हरभरा घेतलं तर. मग याचं ओलिताचं जो व्यवस्थापन आहे, पेरणीपूर्वी ओलित करून वापसा आल्यावर याला पेरावं. पहिले ओलित जे आहे पीक फुल्याऱ्यावर असताना म्हणजे 45 ते 55 दिवसांनी द्यावं आणि दुसरं ओलित जे आहे 70 ते 75 दिवसांनी म्हणजे बोंड्या धरण्याच्या वेळेस द्यावं. याची काढणी व मळणी जी आहे, पिकाचे पाने व बोंड्या पिवळ्या पडल्यावर पीक काढणीस योग्य समजावे. या पिकाची कापणी विळ्याच्या सहाय्याने करावं आणि कापणी झाल्यावर 4 ते 5 दिवस वाळवून मळणी करावी व बी योग्य प्रकारे साठवून ठेवावं. आणि मळणी करताना मळणी यंत्र जे आपण साधारण मळणी यंत्र वापरतो त्या मळणी यंत्राचा जो RPM आहे, वेग जे आहे त्याला कमी करावं म्हणजे बियाणं उडून जाणार नाही. हे काही शेतकऱ्यांचे म्हणजे ज्यांनी जवस घेतलं होतं त्याचे हे आहे सक्सेस स्टोरी, आपण यशोगाथा आपण म्हणतो. हे श्री चक्रधर भगत, समुद्रपूर जिल्हा वर्धा. 1 एकरात त्यांनी 7 क्विंटल उत्पन्न घेतला. ठिंबक सिंचनाने 2 वेळी ओलीत दिलं आणि सगळे जे त्यांचं 7 क्विंटल होतं त्यांना म्हणजे बियाण्यासाठी विकलं ते आणि 120 रुपये किलो बियाणे म्हणून त्यांनी विकलं आहे. हे दुसरं शेतकरी हे प्रकाश माणिकराव, तालुका बार्शी टाकळी, जिल्हा अकोला यांनी 1 एकरात 4 क्विंटल उत्पादन म्हणजे यांनी कोरडवाहू मध्ये जवस घेतला होता आणि 4 क्विंटल उत्पादन त्यांना मिळालं. आणि यांचं पण जे सगळं बियाणं होतं
त्यांनी म्हणजे बियाणं म्हणून विकलं, जे त्यांना जे मिळालं होतं प्रोड्यूस ते पूर्ण बियाणे म्हणून त्यांनी विकलं आहे. अकोला जिल्ह्यातील शेतकरी नितीन उजाडे हे जवस उत्पादन सोबत याचं धागा निर्मितीसाठी प्रयत्न करीत आहेत. आम्ही दिलेले जवसामधले प्रात्यक्षिक जे आहे म्हणजे वेगवेगळ्या योजनेअंतर्गत आम्ही जवसाचं प्रात्यक्षिक देतो. त्या प्रात्यक्षिक जे आहे 150 प्रात्यक्षिक म्हणजे याच्यात दिले आहे. प्रथम रेषीय प्रात्यक्षिक दिले आहे. आदिवासी शेतकऱ्यांना पण आम्ही प्रात्यक्षिक देतो, ते 375 दिले आहे. आणि RKVY योजनेअंतर्गत आम्ही 300 प्रात्यक्षिक जवसामध्ये दिलेला आहे, संपूर्ण विदर्भात आणि साताऱ्यामध्ये पण. आणि हे बार्शी चाकलीचं जे शेतकऱ्यांचं सांगितलं होतं, आणि हे रामटेकमध्ये आहे, आणि हे आप्तूरमध्ये जवस शेती दिन आम्ही जे घेतलं होतं त्याचं आहे. आणि हे भिवगड उमरेड तालुक्यात हे नेतनचा वाशिममध्ये आपण घेतलेला जवस पिकाचा प्रात्यक्षिक आहे. त्याच्यानंतर सातारामध्ये पण आपण प्रात्यक्षिक दिले होते. चिंचनोर वंदन सातारा, भद्रावती चंद्रपूरमध्ये, कटवल भगत, खुटांबा काटोल जिल्ह्यामध्ये दिलं होतं, आणि रामटेकमध्ये पण दिलं होतं. एकच म्हणायचं आहे मला शेवटी की जवस जे आहे आपल्या रोजच्या आहारात आपण वापर करावं. 6 ते 7 ग्राम रोज आपल्या आहारामध्ये याला समावेश करावं. गांधीजींनी असं म्हटलं आहे की जिथेही जवस लोकांमध्ये नियमित पदार्थ बनते तिथे आरोग्य चांगले असते. धन्यवाद.